नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, निघालो बघा गाडी खाली करून चाकणला भरायला। आज आपली गाडी कनेसरला खाली झाली, तिथूनच आपल्याला भरण्यासाठी खेड मार्गे चाकण साईडला वासुली फाट्यावर भरायला जायचं होतं। अंतर फक्त 30 किलोमीटर होतं। बघूया काय माल भेटतोय आज आपल्याला। मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी आपण अपोलो कंपनीचे पुढचे 2 टायर घेतले होते। त्यामध्ये एका टायरला एअर आला होता, त्यामुळे आपण जिथून टायर घेतला तिथे आणला, म्हणजे श्रेयस टायर बेकराईनगर हडपसरला। ते म्हणले आम्ही कंपनीकडे पाठवतो आणि तुम्हाला कळवतो। हो, आता कधी कळवल तवा खरं। झाली बघा लोडिंगला सुरुवात। आज आपल्या गाडीत दिल्लीवरून आलेले स्क्रॅप इंजिन भरले होते। थोडेसे 4-5 टनच लोड होता, बाकीचा दुसरा मटेरियल पण होता। जुने इंजिन असल्यामुळं खूप ऑइल आणि खूप खराब झालेली होती अवस्था त्याची, त्यामुळे दुसरे माल खराब नाही होऊन म्हणलं आपला कागद खराब झाला तरी चालेल, नाहीतर मोकार भाडं कट होईल। दुसरा कागद टाकला आणि म्हणलं आता भरा बाबा पटापट। गाड्याने आज खच्चून हाईट लावली होती, तोवर खाली लक्ष गेलं तर काय जुन्या इंजिन मधनं ऑइल गळायला लागलं होतं। म्हणलं आता ही काय नवीनच अजून तारा मागं लागली। दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता शाटर मारला आणि हे बघा आमचा असा कुटाणा झाला। केतकवळ्याच्या बालाजी मंदिरापाशी आलो, मग काय ताना भाऊने दिलेला टायर दिला बार, रिमोटचा पट्टा सुद्धा ठेवला नाही भावाने अंगाला। मग काय घेतला टायर खोलून, लावली स्टिपनी। आपल्याकडे सगळे हत्यारं असतात, डबल जॉक, पाना, टॉमी, बोल्ट खोलायची मशीन सुद्धा 3,500 रुपयाची आणली बघा मित्रांनो। आज काय मशीनची गरज पडली नाही, कारण मागच्या वेळेस टायरवाल्याला सांगितलं होतं भाऊ 2 नंबरवर मशीन लाव आणि बोल्ट टाईट कर। 3 नंबरवर टाईट केल्यावर टॉमीने काय बोल्ट खोलत नाही, त्याला मशीनच लागते। तिथे एक समोर हॉटेलवर थांबलेला एक टुरिस्ट परमिट कार ड्रायव्हर भाऊ पण आला आणि म्हणाला माऊली धरू का पाना। मी म्हणालो माऊली बोलली एवढंच बरं वाटलं बघा, मी करतो। हे काय आमच्या हातात बसलेला खेळ आहे, उगाच तुमची व्हील पाण्यात बोट सापडले तर लाखाचे 12,000 नको। कसं आहे मित्रांनो, कुणाला अनुभव असतो नसतो, उगाच आपल्यामुळं एखाद्या ड्रायव्हर भावाचे नुकसान नको व्हायला। हा जर ट्रकवाला असता तर म्हणलं असतं भाऊ खोलायला पण ये ना आवळायला पण। झालं बघा आपलं काम। या मित्रांनो, गार पाणी प्यायला आईने बाटलीला पोतं लावून मस्तपैकी 2 बाटल्या दिल्या होत्या गाडीत ठेवायला। आईची माया लय वेगळी असते मित्रांनो, बघा लय काळजी करते माझी। नशीब लागतं असं आई वडील भेटायला। दिवस मावळत चालला होता मंडळी, खंबाटकी घाट चढायचं काम चालू होतं आमचं। घाट पास करून घे म्हणलं, दिवा अगरबत्ती करून घ्यावी। बघतोय तर काय एक महाराज निवांत बसले होते तपाला। माऊली काय टेन्शन मध्ये होते देवालाच माहिती बघा। झालं बघा मित्रांनो, मस्तपैकी दिवा अगरबत्तीचं काम स्वतः पण चकाचक झालो। चहा प्यायला आता चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगत चला आणि जाता जाता आपल्या ड्रायव्हर भावाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।